नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। मंडळी, जय पवार, अजित पवार यांचे चिरंजीव हे अंतरवाली सराटीत दाखल झाले। तर मंडळी, जय पवार म्हणजेच अजित पवार यांचे चिरंजीव हे अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याचे आज बघण्यात आला। एबीपी माझा यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला। तर मंडळी, जय पवार हे मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांनी भेट घेतलेली आहे आणि या भेटीनंतर आता राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या आई सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढत आहे आणि त्या अनुषंगाने ही भेट अनेक समीकरणांची भेट असल्याचं आता राजकीय वर्तुळात बोललं जाऊ लागलं आहे। मनोज जरांगे पाटील हे जय पवार यांना भेटलेले आहेत, परंतु त्यांच्या भेटीसाठी त्यांना किमान अर्धा ते पाऊण तास वेळ घालवावा लागला, त्यांची वाट बघावी लागली अशी माहिती समोर येते आहे। त्याचबरोबर जय पवार हे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे आले। मुंबई ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ते आले आणि त्या ठिकाणाहून संभाजीनगरहून ते बाय कार अंतरवाली सराटीला पोहोचले आणि त्यानंतर किमान अर्धा तास वाट पाहिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्याशी त्यांची भेट झाल्याची बातमी आज समोर आलेली आहे। तर मंडळी, या भेटीमुळे आता विविध तर्कवितर्कांना सुरुवात झालेली आहे आणि निश्चितच याचा परिणाम किंवा याचे पडसाद हे आता वेगवेगळ्या पद्धतीने समोर यायला लागतील। तर सध्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं वारं आहे। लोकसभा मतदान हे 3ऱ्या टप्प्यात आहे, 4थ्या टप्प्यात आहे आणि 5व्या टप्प्यात आहे। अजून आणखी 3 टप्पे बाकी आहेत। तर यापैकीचं 3ऱ्या टप्प्यातल्या मतदानाची आता काही दिवसात हे 3ऱ्या टप्प्यातलं मतदान आहे आणि त्या मतदानाच्या पूर्वी आता प्रचाराच्या तोफा ह्या आज थंडावणार आहेत। त्याचबरोबर 4थ्या टप्प्यातलं मतदान देखील आहे आणि त्यानंतर पुढील मतदान आहे। तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आता मनोज जरांगे पाटील यांच्याशी जी भेट जय पवार यांनी घेतलेली आहे, या भेटीमागे त्यांच्या आई ज्या बारामती लोकसभा मतदारसंघात युतीच्या उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही भेट कशी महत्त्वाची ठरू शकते, यातनं काय समीकरणं समोर येत आहेत। कारण मराठा समाज हा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि या भेटीमुळे निश्चितच मराठा समाजामध्ये काय भावना निर्माण होतात किंवा कशा पद्धतीची भावना निर्माण होते आणि याचा फायदा नेमका कुणाला होतो किंवा कशा पद्धतीने मराठा समाजातील मतदार बांधव या गोष्टीकडे बघतात ते पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। मंडळी, आपल्याला आठवत असेल की सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांना भेटण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची भेट नाकारली होती आणि आता त्यानंतर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे चिरंजीव अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांची भेट त्यांनी स्वीकारली आहे आणि अंतरवाली सराटी या ठिकाणी त्यांची भेट झाल्याची ही बातमी आत्ताच समोर आलेली आहे। तर मंडळी, या भेटीच्या नंतर काय काय समीकरणं बदलत आहेत किंवा कशा पद्धतीनं या भेटीचा परिणाम हा येणाऱ्या मतदानाच्या टक्क्यावरती होऊ शकतो, तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया, तुमचं मत अवश्य नोंद करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा। धन्यवाद।